त्यांनी आपल्या एका ब्लॉगवर कमेंट केले आणि तू ती सिरियसली घ्यायला हवीस, ठीक आहे. तर त्यांचं नाव तुला दाखवेन मी नंतर. त्यांनी कमेंट केली आहे आपल्या ब्लॉगवरती की भयंकर आहे ही, ठीक आहे. स्वतःला उगाच शहाणी अति समजते, कशात काय आणि फटक्यात पाय, फालतू स्टाईल मारते आणि बालिश आहे. ही मला कमेंट केली त्यांनी. आणि त्या खरं बोलतायत हा, मी आधीच सांगतेय. आता तू ठरव तुझं काय होणार आहे ते. एकदम करेक्ट बोलल्यात त्या. काय काय तू परत सांगते. एक तर मी भयंकर आहे, भयंकर आहे. भयंकर आहे, तू घाबरायला पाहिजे. मग मी स्वतःला उगाच शहाणी अतिशहाणी समजते. आणि मग कशात काय आणि फटक्यात पाय. आता हे फाटकं कोणाचं मला नाही माहिती, पण त्यांनी म्हटलंय ठीक आहे. मग म्हणाले की फालतू स्टाईल मारते, ओके. आणि त्या म्हणाल्या की मी बालिश आहे. हे सगळं खरंय, मला पटलेलं आहे त्यांचं, हे सगळं खरंय. आणि तुला धोक्याचा इशारा मिळालेला आहे लग्नाच्या आधीच, विचार कर तू. काय आता तुम्ही तुमचा अनुभव असेलच नक्की चांगला. तुम्हाला या गोष्टींचा अनुभव असल्याशिवाय तुम्हाला तसे दिसणार नाही याची खात्री आहे मला. पण म्हटलं की आपण आयुष्याची वाट इतकी सोपी न निवडता आपण खडतर वाटेने जाऊया, म्हणून बालिश, भयंकर आणि काय फाटक्यात पाय, अतिशहाणी निवडलेली आहे. सो आता काय नाही, आता लग्न ठरलंय हो. सोशली पण सांगितलं काय होऊ शकत नाही. आता काय होऊ शकत नाही. तुझ्या कर्माची फळं. चला, कर्माची फळं हे किती लोक मला जाणून देत असली तरी काय करणार. एखाद्याने जर विहिरीत उडी मारायची ठरवली असेल तर तुम्ही कोण अडवणार आहे. पण आफ्टर बिग बॉस आय कॅन सर्वाइव्ह एनीवेअर.